नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 सोडवायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत। त्यापैकी पहिले 3 प्रश्न आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सोडवायचे आहेत। सोडूया। पहा, हा प्रॅक्टिस सेट सोडविण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज माहिती असणे आवश्यक आहे। पहा, प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज प्रॉपर्टीज कशा आहेत पहा। जर रेशो 2 इक्वल असतील तर त्यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत। समजा A/B = C/D। पहा, हे दोन रेशो आहेत, A/B आणि दुसरा रेशो आहे C/D। हे दोन रेशो इक्वल आहेत। जर यांचं आपण उलटं केलं, अंशाला छेद केला आणि छेदाला अंश केला तर काय होईल। पहा, B/A = D/C। पहा, B/A = D/C म्हणजे उलटं जरी केलं तरी रेशो कसे असतात, इक्वल असतात। आपण छेदाला अंश केला, अंशाला छेद केलेला आहे, या प्रॉपर्टीला म्हणायचं आपल्याला इनव्हर्टेंडो, म्हणजे उलटं केलेलं आहे, इनव्हर्टेंडो। समजा 3/4 असेल, हा रेशो इक्वल घेऊ आपण। समजा ट्रिपल करू आपण, 9 आणि याची ट्रिपल करू आपण, 12 होईल। हे दोन रेशो इक्वल आहेत, बरोबर आहे। यांचं जर आपण उलटं केलं म्हणजे 4/3 तर हे पण उलटं करावं लागेल, 12/9। हे रेशो इक्वल आहेत का। पहा, 3 त्रिक 9, 3 चौक 12 म्हणजे 4/3, बरोबर आहे। 4/3 म्हणजे इक्वल आहेत, बरोबर आहे। या प्रॉपर्टीला म्हणायचं इनव्हर्टेंडो। नंतर पहा, अंशांचा एक रेशो केला आणि छेदाचा एक रेशो केला तर ते पण इक्वल असतात। म्हणजे कसं पहा, आता अंशाचा एक रेशो केला आपण म्हणजे A/C, तर छेदाचा एक रेशो केला B/D, हे पण इक्वल असतात। हा रेशो पण इक्वल असतो। या प्रॉपर्टीला म्हणायचं अल्टरनेंडो। या अंशामध्ये हा छेद ॲड केला म्हणजे प्रॉपर्टी कशी होईल, A+B/B। फक्त आपण या अंशामध्ये या न्यूमरेटरला डिनोमिनेटर ॲड केला तर येथे पण आपल्याला या न्यूमरेटरमध्ये हा डिनोमिनेटर ॲड करायचा आणि हा डिनोमिनेटर ॲज इट इज। हे पण रेशो इक्वल असतात। त्या प्रॉपर्टीला म्हणायचं कंपोनेंडो। प्लस साईन असेल तर कंपोनेंडो। पहा, सेम प्रॉपर्टी फक्त मायनस, येथे प्लस केलेलं आपण, जर मायनस असेल म्हणजे डिनोमिनेटर मायनस केला आपण न्यूमरेटरमधून। पहा, C-D/D। प्लस असेल तर कंपोनेंडो आणि मायनस असेल तर म्हणायचं डिव्हिडेंडो। पहा, आता प्लसचा झालेला आहे, मायनसचा झालेला आहे। जर असा असेल A+B A-B = C+D। पहा, A+B A-B C+D C-D असं जर असेल तर याला म्हणायचं आपण दोन्ही मिक्स आहेत, कंपोनेंडो डिव्हिडेंडो। ही प्रॉपर्टी कोणती आहे, कंपोनेंडो डिव्हिडेंडो। पहा, या टोटल 5 प्रॉपर्टीज आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत। या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। पहा, A/B ची व्हॅल्यू आपल्याला 7/3 दिलेली आहे। पहा, रेशो इक्वल दिलेले आहेत आपल्याला, त्यावरून फाइंड करायची ही व्हॅल्यू आपल्याला। पहा, प्रॉब्लेम खूप सोपा आहे, कसा सोडवायचा पहा। आपल्याला दिलेलं काय आहे, A/B = 7/3 ही व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे। गिवन, येथे लिहिणार आपण गिवन, ही माहिती आपल्याला दिलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ॲरेंजमेंट करायची। याप्रमाणे आपल्याला याची ॲरेंजमेंट करायची आहे। तर येथे काय आहे, A = 5 आहेत आणि B = 3 आहेत, बरोबर आहे। येथे पण A = 5 आहेत आणि B = 3 आहेत। तर आपण काय करू, म्हणजे येथे 5 पाहिजे आपल्याला, A = 5 पाहिजेत आणि B = 3 पाहिजेत, म्हणजे 5/3 ने मल्टिप्लाय करू आपण दोन्ही साईडला। पहा, येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5/3। पहा, 5/3 ने आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, 5/3 × A/B = हे 7/3 आणि इंटू 5/3। पहा, येथे 5A होईल, बरोबर आहे, आणि येथे 3B होईल, इक्वल टू काय होईल। पहा, अंशाचा गुणाकार करा, 7 × 5 35 होतील,
3 × 3 9 होतील. पण आता 5A आलेलं आहे, 3B पण आलेलं आहे. 5A आहे आणि 3B पण आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, वर प्लस पाहिजे, खाली मायनस पाहिजे. म्हणजे प्लस आहे मायनस आहे, प्लस असेल मायनस असेल तर आपण रूल कोणता अप्लाय करणार, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. पहा येथे लिहिणार आपण बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ही प्रॉपर्टी येथे अप्लाय करू आपण. तर काय होईल, पहा या न्यूमरेटरमध्ये आपण हा डिनोमिनेटर ॲड करणार आणि याच न्यूमरेटरमध्ये आपण हा डिनोमिनेटर सबट्रॅक्ट करणार. इक्वल टू त्याप्रमाणे इकडे प्रोसेस करायची आपल्याला. म्हणजे 35मध्ये +9 करणार आणि नंतर 35मध्ये 9 मायनस करणार. ही प्रॉपर्टी झाली कंपोनेंडो डिव्हिडेंडो, बरोबर आहे. पहा 5A + 3B, 5A + 3B, 5A - 3B हीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे जर सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे. पहा 35 + 9 44 होतील आणि 35मधून 9 गेले तर 26 होतील, बरोबर आहे. पहा याला आपण स्मॉलेस्ट फॉर्म करू, अजून काटाकाटी करता येईल आपल्याला. 2ने डिवाइड केलं तर आपण काय होईल, 13 होतील. 2ने डिवाइड केल्यानंतर 22 होतील. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, फायनल आन्सर 22/13, बरोबर आहे. यालाच आपण कसं लिहू शकतो, रेशोमध्ये लिहू शकतो 22:13. याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 22:13. नेक्स्ट सोल्युशन. आपल्याला A/B ची व्हॅल्यू दिलेली आहे 7/3, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. परंतु प्रॉब्लेममध्ये काय आहे, A² आणि B² आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दोघांना प्रथम आपण स्क्वेअर करून घेऊ. पहा बाय स्क्वेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही साईडला आपण स्क्वेअर करू. बोथ साईड्स काय होईल, A² हे B² इक्वल टू 7चा स्क्वेअर 49 आणि 3चा स्क्वेअर 9, बरोबर आहे. आता स्क्वेअर आलेला आहे, Aचा स्क्वेअर आहे आणि Bचा स्क्वेअर आहे. आपल्याला काय पाहिजे, Aला 2 पाहिजेत आणि Bसाठी 3 पाहिजेत. म्हणजे Aसाठी 2ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि Bसाठी 3ने. तर आपल्याला काय करावं लागेल, मग 2/3ने मल्टिप्लाय करू आपण दोन्ही साईडला, 2/3, बरोबर आहे. बाय मल्टिप्लाइंग 2/3 बोथ साईड्स. पहा दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, A² B² इक्वल टू 2/3ने या साईडला मल्टिप्लाय करायचं आहे आणि येथे 49/9 आहेत, बरोबर आहे, पहिलेच आहेत ते. पहा हे 2A² होईल आणि हे 3B². पहा प्रॉब्लेममधल्या टर्म आलेल्या आहेत. इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करू, 98 होतील आणि ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 27 होईल, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, येथे प्लस आहे मायनस आहे. प्लस मायनस असेल तर कोणता रूल वापरायचा आपल्याला, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. पहा कंपोनेंडो डिव्हिडेंडो रूल अप्लाय करू. पहा रूल कसा आहे, या अंशामध्ये छेद प्लस करायचा आहे आणि अंशामध्ये छेद मायनस करायचा आहे, बरोबर आहे. या अंशामध्ये छेद प्लस करायचा आहे आणि याच अंशामध्ये छेद मायनस करायचा आहे. एकदा प्लस एकदा मायनस, बरोबर आहे. ही व्हॅल्यूज काढायची आपल्याला, बरोबर आहे. ही व्हॅल्यू हे जर सॉल्व केलं तर व्हॅल्यू मिळून जाईल. पहा पुढे लिहितो मी. पहा दोघांची ॲडिशन करू आपण. 8 + 7 5 होतील, 9 × 2 11 आणि एक 12. पहा या दोघांची सबट्रॅक्शन करू आपण. 8 - 7 1 होईल, 9 - 2 7 होतील. 125/71. यालाच आपण असंही लिहू शकतो, रेशोमध्ये लिहायचं आपल्याला 71. नेक्स्ट सोल्युशन. आपल्याला A/B ची व्हॅल्यू दिलेली आहे, ती आहे 7/3. ही माहिती आपल्याला दिलेली आहे, गिवन, बरोबर आहे. आता पहा येथे Aचा क्यूब आहे आणि Bला पण क्यूब आहे, बरोबर आहे. पहा प्रॉब्लेममध्ये आपल्याला Aला क्यूब आहे आणि Bला क्यूब आहे, येथे क्यूब नाही आहे. या रेशोला याप्रमाणे कन्वर्ट करायचे आपल्याला. तर येथे क्यूब करू, येथे क्यूब करू, म्हणजे आपण काय करू, दोन्ही साईडला क्यूबिंग करू. पहा क्यूबिंग
ज्याप्रमाणे स्क्वेअरिंग त्याप्रमाणे क्यूबिंग बोथ साईड्स, म्हणजे एचा क्यूब होईल आणि बीचा पण क्यूब होईल इक्वल टू त्याप्रमाणे 7चा क्यूब म्हणजे 7 × 7 × 7 7चा जर क्यूब केला तर काय होईल 343, किंवा आपण येथे लिहू पुढच्या स्टेपमध्ये हे काढू आपण आन्सर 7चा क्यूब करू आणि 3चा क्यूब बरोबर आहे. एचा क्यूब अपॉन बीचा क्यूब 7चा क्यूब म्हणजे काय 7 × 7 × 7 343 होतात आणि 3चा क्यूब 3 × 3 × 3 म्हणजे 27 होतील बरोबर आहे. पहा ए क्यूब अपॉन बी क्यूब आलेलं आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे बी क्यूब मायनस करायचे आहेत, म्हणजे अंशामधून हा छेद मायनस केलेला आहे. प्रॉब्लेममध्ये काय आहे अंशामधून हा छेद मायनस केलेला आहे, न्यूमरेटरमधून डेनोमिनेटर मायनस केलेला आहे. तशी प्रॉपर्टी कोणती आपली पहा ही आहे डिव्हिडेंडो. पहा ह्या अंशामधून हा छेद मायनस केलेला आहे डिव्हिडेंडो बरोबर आहे, म्हणजे त्याप्रमाणे आपलं कन्वर्ट होऊन जाईल. पहा इथे लिहिणार आपण बाय डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. काय होईल मग पहा या न्यूमरेटरमधून डेनोमिनेटर मायनस करू, हा डिनोमिनेटर ॲज इट इज, त्याप्रमाणे या साईडला पण या न्यूमरेटरमधून हा डिनोमिनेटर मायनस करू आणि हे ॲज इट इज. पहा 343मधून 27 गेले तर 316 राहतील आणि अपॉन 27. पहा याला स्मॉलेस्ट फॉर्म काही करता येणार नाही, आन्सर असंच राहू देऊ. यालाच आपण असे लिहू शकतो 316:27. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे रेशो दिलेला आहे A/B इक्वल टू 7/3. पहा या रेशोला याप्रमाणे आपण कन्वर्ट करू. पहा येथे 7 आहेत A बरोबर आणि B बरोबर 9 आहेत बरोबर आहे. तर आपण येथे साईनचा विचार नका करू, फक्त कोइफिशियंट आपल्याला सारखे आणायचे आहेत. A बरोबर 7 आहे आणि B बरोबर 9 आहे बरोबर आहे, म्हणजे A बरोबर 7 आणि B बरोबर 9. तर आपल्याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल दोन्ही साईडला 7/9ने बरोबर आहे, तरच 7A होतील आणि 9B होतील. 7/9 पहा म्हणजे 7/9ने मल्टिप्लाय करू आपण. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7/9. मग काय होईल 7A होतील आणि हे 9B होतील बरोबर आहे. इकडे 7/9ने मल्टिप्लाय करू, हे 7/3 आहेत आणि 7/9ने मल्टिप्लाय केलेले आपण. इकडे पण 7/9 मल्टिप्लाय केले, इकडे पण 7/9. रेशोमध्ये काहीच बदल होत नाही, रेशो इक्वलच राहतात. पहा आता आपल्याला काय करायचं आहे 7A/9B इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन करू, अंशाचा गुणाकार 49 होईल आणि छेदाछेदांचा गुणाकार 27 होईल. पहा आता 7A आणि 9B आलेले आहेत, परंतु येथे काय प्लस आहे येथे मायनस आहे, म्हणजे प्लस मायनस असताना रूल कोणता आहे प्लस मायनस. तर कंपोनेंडो डिव्हिडेंडो येथे अप्लाय करू आपण बाय कंपोनेंडो म्हणजे ॲडिशन पण आहे आणि डिव्हिडेंडो म्हणजे सबट्रॅक्शन पण आहे. कंपोनेंडो डिव्हिडेंडो या 7A + 9B करणार आणि पुन्हा 7A - 9B. या अंशामध्ये छेद प्लस करायचा, नंतर अंशामध्ये छेद मायनस करायचा. त्याप्रमाणे 49मध्ये हे प्लस करणार आणि पुन्हा 49मध्ये तेच मायनस करणार. 7A 9B 7A 9B 7A - 9B हीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे कॅल्क्युलेशन करू आपण. पहा ही ॲडिशन 49 + 27 76 होतील आणि 49मधून 27 गेले 22 राहतील. पहा दोन्ही नंबरला आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्म करता येईल, काटाकाटी करता येईल. दोन्ही नंबरला 2ने डिवाइड करू आपण, तर काय होईल 1 1 होईल 338. काय येईल 38/11 किंवा आपण असे लिहू शकतो 38:11. नेक्स्ट पहा मित्रांनो दुसरा प्रश्न. येथे आपल्याला मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला A/B ची व्हॅल्यू दिली होती, त्याप्रमाणे आपण अशा प्रकारच्या प्रॉब्लेमचा आन्सर काढलं होतं. येथे आपल्याला या प्रकारचा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि त्यावरून A/B ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपल्याला काय करायचं उलट्या क्रिया करायच्यात. यावरून आपल्याला A/B ची व्हॅल्यू काढायची आणि ही व्हॅल्यू काढल्यानंतर हीच व्हॅल्यू वापरून आपल्याला हे सोडवता येईल बरोबर आहे. प्रथम आपण A/B ची व्हॅल्यू काढू.
दिलेलं काय आहे पहा, एकाच प्रश्नामध्ये 4 प्रश्न आहेत. त्यापैकी प्रथम आपण ए अपॉन बीची व्हॅल्यू काढू. हा पहिला प्रश्न सॉल्व करू आपण. आपल्याला दिलेलं हे आहे सोल्युशन 15a² प्लस 4b² अपॉन 15a² मायनस 4b² इक्वल टू काय आहे 47/7. पहा इथे प्लस आहे मायनस आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्लस मायनस असेल तर कंपोनेंडो डिव्हिडेंडो हा रूल अप्लाय करू. बाय पहा प्लस मायनस आहे म्हणून आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे कंपोनेंडो डिव्हिडेंडो. पहा ती प्रॉपर्टी कशी आहे पहा, या न्यूमेरेटरमध्ये आपल्याला इथे ब्रॅकेट करू आपण, प्लस करायचं आहे हा डिनॉमिनेटर म्हणजे 15a² मायनस 4b², बरोबर आहे. नंतर फक्त मायनस करायचं आपल्याला, या न्यूमेरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करायचं आहे, मायनस 15a² मायनस 4b², एकदा प्लस एकदा मायनस, बरोबर आहे. त्याप्रमाणे इकडे करावं लागेल आपल्याला. 47मध्ये हे 7 प्लस करायचे आहेत आणि 47मध्ये 7 मायनस करायचे आहेत. पहा यावरून काय होईल, आता ह्या प्लसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 15a² प्लस 4b² हे प्लस 15a² मायनस 4b². प्लसने ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यामुळे ब्रॅकेटमधील टर्मच्या साईन चेंज होत नाहीत, परंतु मायनसने मल्टिप्लाय केलं तर मधले साईन चेंज होतात. आता येथे मायनसने मल्टिप्लाय करणार म्हणजे 15चे -15 होतील आणि -4चे +4 होतील, बरोबर आहे. 15 हे -15a² आणि प्लस 4b² होईल. पहा दोघांची ॲडिशन 54 होईल आणि 40 होतील. पहा इथे -4b² आहे प्लस 4b² आहे, कॅन्सल होईल. आणि येथे मायनसची टर्म 15a² आणि प्लस 15a² कॅन्सल झाल्या तर काय राहते पहा 15a² आणि हे 15a², दोघांची ॲडिशन 15 + 15 30a², 30a², बरोबर आहे. आणि येथे 4b² आणि 4b² म्हणजे 8b² इक्वल टू 54 आहेत आणि अपॉन 40 आहेत. हा रेशो आपण या साईडला पास करू. इकडे काय राहील a² अपॉन b² अपॉन b² इक्वल टू या साईडला काय 54/40. पहा हे आपण या साईडला पास केले तर हे काय होतील, हे 30 खाली जातील आणि 8 वर येतील, बरोबर आहे. म्हणजे 8/30 होईल. पहा इथे आपण काटाकाटी करू. पहा 8ने कॅन्सल करता येईल, 8×5 = 40 होईल, 6×5 = 30 आणि 6×9 = 54, बरोबर आहे. म्हणजे 9 × 1 9 आणि 5 × 5 25, बरोबर आहे. तर आता ही व्हॅल्यू कशाची येणार आहे a² अपॉन b². पहा इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, हा पण नंबर स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर आहे, हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. आपल्याला काय पाहिजे a/b पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. पहा टेकिंग स्क्वेअर रूट, बोथ साईडचा आपण स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट पहा म्हणजे a/bच होईल, बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट 3 आहे आणि याचं स्क्वेअर रूट 5 आहे. a/bची व्हॅल्यू आपल्याला 3/5 मिळेल. म्हणजे असंही लिहू शकता किंवा असंही लिहिता येईल 3:5. आता ही व्हॅल्यू आपण लक्षात ठेवू, a/bची व्हॅल्यू किती आली 3/5 आलेली. हीच व्हॅल्यू पुट करून हे आपल्याला सोडवता येईल. नेक्स्ट पहा आता हा दुसरा प्रश्न सॉल्व करू आपण. सोल्युशन आपल्याला व्हॅल्यू ही दिलेली आहे, त्यावरून व्हॅल्यू ही काढायची आहे.
आता ही व्हॅल्यू माहीत झालेली आहे आपल्याला, बरोबर, ए अपॉन बीची. कारण आपण यावरून ए अपॉन बी काढली. ए अपॉन बी माहीत असेल तर हे काढता येईल, खूप सोपं होईल, बरोबर आहे. ए अपॉन बी इक्वल टू 3/5, बरोबर आहे. येथे ए बरोबर 7 आहेत आणि बी बरोबर 3 आहेत. ए बरोबर 7 आहेत आणि बी बरोबर काय 3 आहेत. म्हणजे दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू आपण 7/3 ने, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7/3. देअरफॉर 7/3 ने मल्टिप्लाय करू ए अपॉन बीला आणि 3/5 या साईडचे ॲज इट इज आहेत. इकडे मल्टिप्लाय करू आपण 7/3 ने. हे काय होतील 7a होतील, 7a, आणि हे काय होतील 3b होतील, बरोबर आहे. इथे आपल्याला कॅन्सलही करता येईल. 3 कॅन्सल झाले, 7/5. 7a/3b, 7a पण आलेले आहेत आणि 3b आलेले आहेत. इथे प्लस मायनस आहे म्हणून आपण रूल कोणता अप्लाय करू, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. येथे लिहिणार आपण बाय कंपोनेंडो. प्लस मायनस असल्यामुळे रूल अप्लाय करणार आपण, प्रॉपर्टी अप्लाय करणार आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो. दोन्ही मिक्स असेल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन तर कंपोनेंडो डिव्हिडेंडो. 7a मध्ये हे 3b प्लस करायचे आणि पुन्हा ह्या 7a मध्ये हे 3b मायनस करायचे इक्वल टू, त्याप्रमाणे 7 मध्ये हे प्लस करावं लागतील 5 आणि 7 मध्ये हे -5 करावं लागतील. वर आपल्याला प्लस आलेलं आहे, खाली मायनस आलेलं आहे, बरोबर आहे. परंतु प्रॉब्लेममध्ये काय, वर मायनस आहे, खाली प्लस आहे. तर नंतर आपल्याला याचं उलटं करता येईल, बरोबर आहे. इन्व्हर्टेंडो. प्रथम ही व्हॅल्यू काढू आपण. 7a + 3b, 7a + 3b अपॉन 7a - 3b, 7a - 3b इक्वल टू 7 + 5 12 होतील आणि 7 - 5 2 होतील, बरोबर आहे. याला आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्म करता येईल, 2 ने डिवाइड करता येईल 12ला, बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर काय येईल, बे एके बे, बे सखे 12 म्हणजे 6/1 येईल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची येणार आहे, 7a + 3b आणि अपॉन 7a - 3b ही व्हॅल्यू काढली आपण. परंतु आपल्याला काय पाहिजे, 7a - 3b येथे पाहिजेत आणि 7a + 3b येथे पाहिजेत आपल्याला. म्हणजे याचं उलटं करू आपण, इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त करायचा याचा. ही टर्म आपण वर नेऊ 7a - 3b आणि ही टर्म आपण खाली आणू 7a + 3b इक्वल टू, त्याप्रमाणे हे वर जाईल आणि 6 खाली येतील. हीच व्हॅल्यू काढायची 7a - 3b, 7a + 3b इक्वल टू 1/6 व्हॅल्यू मिळालेली आपल्याला. यालाच असंही लिहिता येईल आपल्याला 1:6. नेक्स्ट आता आपण ही व्हॅल्यू काढू. a/b इक्वल टू 3/5. यावरून आपण ही व्हॅल्यू पहिल्या प्रॉब्लेममध्ये काढलेली आहे, बरोबर आहे. आता याचंच रूपांतर आपण याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला. येथे स्क्वेअर आहेत, एला स्क्वेअर आहे, बीला स्क्वेअर आहे, म्हणजे इथे काय करू आपण, स्क्वेअरिंग करू, दोन्ही बाजूच्या स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर केलं तर काय होईल, हे ए स्क्वेअर होईल, हे बी स्क्वेअर होईल, तर 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 5चा स्क्वेअर 25 होईल, बरोबर आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला ए होता आणि नंतर बी होता. आता या प्रॉब्लेममध्ये आधी बी आहे आणि नंतर ए आहे. आधी बी असल्यामुळे आपण काय करू, याचं इन्व्हर्टेंडो करू, याला उलटं करू आपण, इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो म्हणजे काय होईल, बी स्क्वेअर वर जाईल आणि खाली ए स्क्वेअर येईल आणि इक्वल टू हे 25 वर जातील आणि 9 खाली येतील, बरोबर आहे. येथे बी स्क्वेअर आहे, ए पण स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअरची टर्म आलेली आहे, परंतु बीला येथे काहीच कोएफिशियंट नाही आहे, म्हणजे 1 आहे, परंतु एला किती आहे, 2 आहे, बरोबर आहे. बीला कोएफिशियंट येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. काहीच नाही म्हणजे 1 आहे बी बरोबर.
आणि एला काय 2 आहे, एला 2 आहे म्हणजे आपण काय करू 1/2 ने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला. पहा मल्टिप्लाइंग 1/2 बोथ साईड्स. पहा दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1/2 हे b² अपॉन a² आहे. या साईडला आपण 1/2 ने मल्टिप्लाय करू 25/9. पहा हे काय होतील b² होईल आणि हे 2a² होईल बरोबर आहे इक्वल टू 25/18 होतील. पहा b² आलेला आहे आणि 2a² पण आहे. प्लस मायनस असल्यामुळे आपण रूल अप्लाय करणार, प्रॉपर्टी अप्लाय करणार कोणती कंपोनेंडो डिव्हिडेंडो, कारण इथे प्लस आहे मायनस आहे. नंतर आपल्याला वर मायनस पाहिजे म्हणून आपण नंतर काय करणार इन्व्हर्टेंडो घेणार. कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो म्हणजे काय होईल या b² मध्ये हे प्लस करणार छेद आणि b² मध्ये छेद मायनस करणार. त्याप्रमाणे ह्या 25 मध्ये हे प्लस होतील 18 आणि 25 मध्ये मायनस होतील 18. पहा पुढे लिहितो मी. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 7 43/7 बरोबर आहे. तर आता ही व्हॅल्यू कशाची आली वर प्लस आहे आणि खाली मायनस आहे परंतु आपल्याला काय पाहिजे वर मायनस पाहिजे म्हणजे याचं उलटं करू आपण बाय इन्व्हर्टेंडो. ही प्रॉपर्टी कशी आहे छेदाला अंश करायचा अंशाला छेद करायचा म्हणजे हे b² मायनस 2a² वर जातील आणि b² प्लस 2a² खाली येतील इक्वल टू हे 7 वर जातील आणि 43 खाली येतील. यालाच आपण असंही लिहू शकतो 7:43. नेक्स्ट पहा हा प्रॉब्लेम सॉल्व केला आपण. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. पहा आपल्याला a/b ची व्हॅल्यू पहिल्याच प्रॉब्लेममध्ये आपण 3/5 काढलेली आहे बरोबर आहे. यावरून आपण a/b ची व्हॅल्यू काढली आणि a/b ची व्हॅल्यू माहीत असल्यामुळे ही व्हॅल्यू काढायला खूप सोपं जाईल आपल्याला बरोबर आहे. पहा येथे काय आहे b आधी आहे आणि नंतर a आहे असं जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे इन्व्हर्टेंडो म्हणजे उलटं करायचं आहे बाय इन्व्हर्टेंडो. पहा बीला वर नेऊ आपण एला खाली आणू तर 5 वर जातील आणि 3 खाली येतील. नंतर आता येथे पहा दोघांनाही क्यूब आहेत एला क्यूब आहे बीला क्यूब आहे म्हणजे क्यूबिंग करू आपण. क्यूबिंग बोथ साइड्स. पहा दोन्ही साइड्सचा आपण क्यूब घेतले तर काय होईल बीचा क्यूब होईल आणि एचाही क्यूब होईल. पहा 5चा क्यूब म्हणजे 5 × 5 × 5 हे 125 होतील आणि 3चा क्यूब म्हणजे 27 होतील. क्यूबच्या टर्म झालेल्या आहेत परंतु येथे बीला 1 आहे आणि एला 2 आहे बरोबर आहे म्हणजे बीला 1 करावं लागेल आपल्याला आणि एला 2 म्हणजे 1 ने बीला मल्टिप्लाय करावं लागेल आणि पहा म्हणजे 1/2 ने आपल्याला काय करावं लागेल दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2. पहा दोन्ही साईडला आपण 1/2 ने मल्टिप्लाय करू. येथे नाही लिहायचं समजण्यासाठी लिहिलेलं आहे आपण. आता लिहिणार आपण दोन्ही साईडला 1/2 ने म्हणजे 1/2 इंटू b³ अपॉन a³ इक्वल टू 125/27 आहेत आणि मल्टिप्लाय करायचं आहे 1/2 ने. पहा हे काय होतील b³ होईल अंशांशाचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार म्हणजे 2a³ बरोबर आहे. पहा 125 आणि 27 × 2 अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार 54 होईल 27 × 2 54. पहा येथे आपल्याला मायनस पण आहे प्लस पण आहे दोन्ही जर असेल तर आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो प्लस आहे मायनस आहे म्हणून कंपोनेंडो डिव्हिडेंडो
कंपोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी कशी आहे पहा, इथे ह्या न्यूमरेटरमध्ये डिनोमिनेटर प्लस करायचा आपल्याला 2a³ आणि याच न्यूमरेटरमधून डिनोमिनेटर मायनस करायचा आहे. इक्वल टू ह्या 125मध्ये प्लस करायचे 54 आणि 125मध्ये मायनस करायचे 54. हा झाला कंपोनेंडो डिव्हिडेंडो रूल किंवा प्रॉपर्टी. तर आता पहा, ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल, पण कशाची मिळेल? वर प्लस असताना खाली मायनस असताना, बरोबर आहे. नंतर आपण इन्व्हर्टेंडो करू. पाहिजे पुढे लिहितो मी 125 54 दोघांची ॲडिशन करू आपण 179. 125 मायनस 54 म्हणजे 71 होतील. पहा वर प्लस आहे खाली मायनस आहे, आपण याचं काय करू? बाय इन्व्हर्टेंडो व्यस्त घेऊ याचा इन्व्हर्टेंडो. पहा इन्व्हर्टेंडो ही प्रॉपर्टी कशी होईल? हा छेद वर जाईल म्हणजे अंशात जाईल आणि हा न्यूमरेटर डिनोमिनेटरला येईल म्हणजे b³ मायनस 2a³ इक्वल टू पहा हे वर जातील आणि हे खाली येतील, बरोबर आहे. तर काय होईल? 71/179. यालाच आपण असंही लिहू शकतो 71:179. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पहा, ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. हे रेशो इक्वल दिलेले आहेत आपल्याला. तर यावरून या रेशोची व्हॅल्यू काय असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा यावरून आपल्याला काय करायचं आहे? a/b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a/b ची व्हॅल्यू काढली आपण a/b, तर नंतर आपल्याला स्क्वेअर करावं लागेल आणि कोएफिशियंट सारखे करून सॉल्व करावे लागेल, बरोबर आहे. आणि प्लस आणि मायनस असल्यामुळे आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो रूल अप्लाय करायचा आहे. तर पहा दिलेलं काय ते लिहून घेऊ आपण. पहा सोल्युशन हे दिलेलं आहे आपल्याला 3a + 7b आणि 3a - 7b इक्वल टू 4/3. इथे लिहिणार आपण गिवन. पहा येथे प्लस आहे मायनस आहे, आपल्याला a/b ची व्हॅल्यू काढायची. प्लस मायनस असल्यामुळे येथे आपण प्रॉपर्टी अप्लाय करणार कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. पहा थोडी प्रॅक्टिस केली ना खूप सोपं आहे. पहा 2 टर्म असल्यामुळे आपण ब्रॅकेट करू, कारण नंतर आपल्याला प्लस मायनस करायच्यात. तर 3a + 7b आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो म्हणजे एकदा ॲड करायचं आहे आपल्याला डिनोमिनेटर, एकदा मायनस करायचं आहे. तर मायनस होईल 3a - 7b, बरोबर आहे. इक्वल टू त्याप्रमाणे येथे काय होईल? हे 4मध्ये 3 ॲड होतील आणि 4मध्ये 3 मायनस होतील. रूल अप्लाय केला आपण. आता प्लसने ब्रॅकेट सॉल्व करू, मायनसने ब्रॅकेट सॉल्व करू. म्हणजे हा ब्रॅकेट काढून घेतला तरी चालेल आणि हे प्लस 3a - 7b अपॉन 3a हे प्लस 7b. मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे, तर ब्रॅकेटमधील टर्मचे साईन चेंज होतील. 3a आहे, मायनसने मल्टिप्लाय केल्यावर -3a होईल आणि मायनसने हे मायनस मल्टिप्लाय केले तर प्लस होतील, मायनस मायनस प्लस आणि 7b. 4 + 3 7 होतील, 4 - 3 1 होईल, बरोबर आहे. पहा इथे -7b आणि +7b कॅन्सल होईल, -3a आणि +3a कॅन्सल होईल. तर काय राहील पहा 3a आणि हे 3a म्हणजे 6a होतील. 3a + 3a म्हणजे 6a अपॉन 7b आणि 7b 7 + 7 14b होतील आणि इक्वल टू 7/1. पहा यावरून आपल्याला a/b ची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर a/b इक्वल टू काय होईल? हे 7/1 ॲज इट इज इंटू पहा 6 आणि 14 हा रेशो आपण त्या साईडला पास केला तर काय होईल? 14 वर जातील, 6 खाली येतील म्हणजे 14/6, बरोबर आहे. देअरफॉर a/b ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? पहा इथे आपल्याला कॅन्सल करता येतील, 2 6 आणि 2 7 14, बरोबर आहे. 7 × 7 म्हणजे 49 होईल. कॅन्सल करून आपल्याला 7 × 7 49, 1 × 3 म्हणजे 3 होतील, बरोबर आहे.
पहा ए अपॉन बीची व्हॅल्यू काढली आपण, तर या प्रॉब्लेमप्रमाणे आपण कन्वर्ट करू. पहा इथे एला स्क्वेअर आहे आणि बीला पण स्क्वेअर आहे, म्हणजे इथे आपण स्क्वेअरिंग करू बाय स्क्वेअरिंग. पहा दोन्ही साईडचे आपण स्क्वेअर काढू, तर काय होईल, ए स्क्वेअर होईल बरोबर आहे, आणि बीचा स्क्वेअर होईल इक्वल टू 49चा स्क्वेअर. पहा 49चा स्क्वेअर म्हणजे 49 इंटू 49 आपल्याला करावं लागेल. ही ॲडिशन पहा 49चा स्क्वेअर होईल आणि 3चा स्क्वेअर 9 होईल बरोबर आहे. दोन्ही आपण स्क्वेअर करून लिहिलेलं आहे. आपण स्क्वेअर केलेत, परंतु ए स्क्वेअरला काय पाहिजे आपल्याला 3 पाहिजे आणि बी स्क्वेअरला 7 पाहिजे. कोएफिशियंट कोणते पाहिजेत, सहगुणक कोणते पाहिजेत, ए बरोबर 3 पाहिजे आणि बी बरोबर 7 पाहिजे. म्हणजे ए बरोबर 3 आणि बी बरोबर 7 पाहिजे. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल, 3/7ने बरोबर आहे. 3/7 दोन्ही साईडला आपण 3/7ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, पहा 3/7ने येथे लिहायचं आहे आपल्याला, मल्टिप्लाईंग बोथ साईड्स बाय 3/7. 3/7ने मल्टिप्लाय करणार ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरला इक्वल टू हे येथे मल्टिप्लाय करणार आपण 3/7ने. म्हणजे काय होईल, आता यांचे कोएफिशियंट पण सारखे होतील बरोबर आहे. म्हणजे कोएफिशियंट पण त्याप्रमाणे कन्वर्ट होऊन जातील. पहा 3a स्क्वेअर होईल आणि 7b स्क्वेअर होईल इक्वल टू, पहा कॅन्सल करता येईल. पहा 7ने आपल्याला याला भाग देता येईल. पहा 7 1 7, 7 3 21, 3 राहतील, 7 4 28, 2 राहतील, 7 3 21 म्हणजे 343. पहा येथे कॅल्क्युलेशन करायचे, काटाकाटी करायची. फायनल आन्सर काय येईल आपलं 343 आणि अपॉन 3 येईल. पहा 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर पण आलेला आहे, कोएफिशियंट पण सारखे झालेले आहेत. येथे काय आहे, मायनस आहे प्लस आहे. मग आपण दोन्ही असल्यामुळे आपण काय करू, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. पहा येथे लिहिणार आपण बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. मग काय होईल, पहा 3a स्क्वेअरमध्ये हे प्लस करावे लागेल आपल्याला 7b स्क्वेअर आणि 3a स्क्वेअरमध्ये हे मायनस करावं लागेल 7b स्क्वेअर बरोबर आहे. त्याप्रमाणे 343मध्ये 3 प्लस करावं लागतील आणि 343मध्ये 3 मायनस करावं लागतील. कंपोनेंडो डिव्हिडेंडो याच्या पुढेच लिहितो मी, तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहा. पहा 346 होतील आणि 343 मायनस 3 म्हणजे 340 होतील बरोबर आहे. पहा याला आपण स्मॉल फॉर्म करू. दोन्ही नंबरला आपल्याला कशाने डिवाईड करता येईल, 2ने डिवाईड करता येईल. पहा 2ने डिवाईड करू, बे 1 बे, बे 7 14 आणि बे 3 6 173. तर आणि हे बे 1 बे 1 बे 7 14 0 173 अपॉन 170 बरोबर आहे. पहा ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण, फक्त आपण उलटी काढलेली आहे. इथे काय वर प्लस आलेलं आहे आणि खाली मायनस, परंतु आपल्याला काय पाहिजे, वर मायनस पाहिजे आणि खाली प्लस पाहिजे. वर मायनस पाहिजे, त्यामुळे आपण काय करू, बाय इनव्हर्टेंडो. पहा इनव्हर्टेंडो. पहा खालची टर्म आपण वर नेलेली आहे आणि वरची टर्म आपल्याला खाली आणायची आहे 7b स्क्वेअर. त्याप्रमाणे याचा आन्सर काय आलेलं आहे, लास्टची स्टेप 173 अपॉन 170. याला 170 वर नेणार आणि 173 खाली आणणार. इनव्हर्टेंडो 173 एकाच लाईनमध्ये लिहिलेलं आहे मी, जागेअभावी तुम्ही एकाखाली एक लिहा. पहा हे आन्सर मिळेल आपल्याला. यालाच आपण असंही लिहू शकतो 170:173. मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमधील 4 पैकी 3 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. राहिलेला 4था प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.